नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। यंदा धान लिमिट वाढण्याची शक्यता नाही, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। अमरावतीत बागेश्वर बाबा विरोधात काँग्रेसचा निषेध। शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर। आणि जालन्यात मनसेचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विरोधात फोटो जाळून निषेध। नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी पाहूया। राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारा एक निर्णय जाहीर झालेला आहे। 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे। सरकारच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय। आम्ही सगळ्यांनी 2 लाख रुपयांपर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी आपल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, सहकार्य झालं पाहिजे या दृष्टिकोनातून शेतकरी संघटनेचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, आताच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय शेवटी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा खूप निर्णय चांगला आहे। एका दुसरी मागणी जास्त असणं काही चुकीचं नाही आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। कधीपर्यंत होईल? 30 जूनच्या अगोदर, लवकरात लवकर त्याच्याही अगोदर होईल। 30 जून पूर्वी आपल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली। अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने धीरेंद्र शास्त्री याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। राजकमल चौकात पार पडलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे। तसंच धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आलाय। या आंदोलनात माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, जयश्री वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे। त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांना कोणतीही आस्था नाही, पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांना खडाप फेकून मारतात। आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात, प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात। आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहेत। आम्ही त्याचा सर्व निषेध करतो। बागेश्वर हा बंधू आहे हे सर्वांना माहीत आहे। अशा या महाराजाला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे, अशा या महाराजावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या महाराजाला हद्दपार केलं पाहिजे। यानंतर भंडाऱ्यातील लाखांदूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी धान खरेदी संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। देशात पुढील 3 वर्षांसाठी पुरेल इतका तांदळाचा साठा उपलब्ध असल्यामुळे यावर्षी धान लिमिट वाढण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पाहूया। शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे धानाचा, त्यामध्ये बोललाच तर नक्की मिळणार नाही। विशेषवाना होईल, पण मागच्या आपल्या जे अधिवेशन झाला बजेट सत्र महाराष्ट्र विधानसभेच्या, तिथे मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशी आमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मान्य केला आणि बोनस या मागे आपल्याला मिळतील अशी मला खात्री आहे। लिमिटचा प्रश्न ठीक आहे, लवकर सुटणार नाही आहे आणि भौतिक सुटणार नाही। भारतामध्ये 3 वर्ष चालेल एवढा धानाचा काय म्हणतात चावलच्या साठा आहे आणि त्यामुळे सरकार थोडं अनेक राज्याचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे, बिहारचे, मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे, ते दिल्लीलाही आले होते। पंतप्रधानांना बाकी सगळ्यांना भेटले, मी गेलो होतो आणि म्हणून मला माहित आहे की हा प्रश्न जड आहे। यंदाच्या वर्षी किमान तरी मला फार काही यामध्ये मदत होईल असं वाटत नाही। जालन्यात मनसे कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते याच्या विरोधात जोरदार आंदोलन करत संताप व्यक्त केलाय। बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बकऱ्याच्या गळ्यात सदावर्तेचा फोटो लटकून त्या फोटोला जोडे मारलेत। मराठीच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। हे बघा, आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जालना शहरामध्ये
जो मराठी भाषेला विरोध करतो याचा आज आम्ही इथं जाहीरपणे निषेध करतो। कारण की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेला हा गुणरत्न जगावरती, हा निर्लज्ज गुणरत्न जगावरती तोंडाला जे आलो तो बघतो। ज्या मातीत खातो, ज्या मातीत राहतो, ज्या मातीत जगतो, ज्या मातीच्या नावाने आतापर्यंत यांनी पैसे खाल्ले, ज्या मातीच्या आमच्या एसटी महामंडळाच्या लोकांचे पैसे खाल्ले, हे असं गुणरत्न जगावरती याची लायकी नाही। सन्मान्य राजसाहेबांच्या विरोधात हा बोलत आहे, याची लायकी नाहीये, याची उंची वाहून बाळगावे। आता याच्यानंतर हा एक वेळेस जालन्याला येऊन गेला, याच्यानंतर अगर हा जालन्याला कधी आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मग प्रशासनाला जे करायचंय ते करू द्या। अगर मराठी भाषेच्या कोणी विरोध द्यायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा खराड विरोध करत, त्याच्यानंतर कधी तो जालन्याला आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण की महाराष्ट्राची अस्मिता ही टिकली पाहिजे, ही जगली पाहिजे। अगर तुम्हाला इथं खाता इथं गाता येत नसेल ना तर तुम्हाला इथं राहायचा काही अधिकार नाही। एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र, जय मनसे। भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोठी कारवाई करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई केली आहे। त्यात सुनावणीनंतर तब्बल 36 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 10 जणांना कडक ताकीद देण्यात आली आहे। तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांच्या नेतृत्वाखाली 1 एप्रिलपासून तपासणी मोहीम राबवण्यात आली होती। जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रात्री 11 नंतर सर्व दुकानं आणि आस्थापनं बंद राहतील असे आदेश त्यांनी दिलेत। तर रात्री 11 नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा कडक इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय। नागरिकांनीही नियमांचं पालन करावं, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय। पाहूयात। मागील सुमारे 1.5 महिन्यापासून आपण हा अभियान सुरू केलेलं आहे। आपण आस्थापना 11च्या दरम्यान बंद करतो आणि संपूर्ण शहरामध्ये जुना जालना आणि नवीन जालना या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आपण। परंतु आमच्या असं निदर्शनाला आलेलं आहे की जुना जालना भागात, पर्टिक्युलरली दुःखीनगर मदिना मस्जिद परिसरामध्ये आम्ही दुकानं बंद केल्यानंतर आमची पेट्रोलिंगची गस्तीची गाडी अन्य भागात गेल्यानंतर पुन्हा दुकानं सुरू होतात। तर आज आम्ही उशिरापर्यंत इकडेच थांबणार आहोत। आम्ही वेगवेगळी पथकं केलेली आहेत। एक स्टॅटिक पथक या ठिकाणी आम्ही थांबवून ठेवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे दुकान पुन्हा उघडणार नाही याची दक्षता घेणार आहोत। आणि अशी उघडी दुकानं असतील तर त्यांच्यावर आम्ही निश्चितच दंडात्मक कारवाई करणार आहोत। आणि आमचं या निमित्ताने दुकानदारांना आवाहन आहे की आपण निर्धारित केलेली वेळ जी आहे त्यानंतर आपल्या आस्थापना सुरू ठेवण्यात, 11 वाजता बंद कराव्यात आणि पोलिसांना सहकार्य करावं। त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन आहे की रात्री उशिरानंतर बाहेर पडण्याची काही गरज नाही। आस्थापना बंद झाल्यानंतर आपणही घरी जावं, जेणेकरून आम्हाला परिसरामधला एकूणच गस्त सुरळीत आणि प्रभावी ठेवणं शक्य होईल। आणि आस्थापना जर बंद केलेल्या पुन्हा उघडल्या किंवा चालू झालेल्या दिसल्या तर आम्ही मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करणार आहोत। पुण्यातील डेक्कन बस स्थानकातून एक अज्ञात व्यक्तीने बस चोरून नेल्याने खळबळ उडाली होती। तर चोरी केलेली बस आरोपीने थेट गुडलक चौकापर्यंत आणली। मात्र बस वळवताना त्याचा वाहनावर नियंत्रण सुटल्याने पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत सिग्नल जवळ बस अडवली आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्याने बस चोरी केल्याची कबुली देखील दिली आहे। तर सध्या पुढील तपास पोलीस करतायत। यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल 7,31,00,000 रुपयांच्या सुवर्ण कर्ज घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सोन्याचे दागिने चोरी करून त्यांच्या जागी बनावटी सोने ठेवण्यात आल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणी बँक अधिकारी, व्यवस्थापक आणि सुवर्ण मुख्य मालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता CCTV फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत
कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले. अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बोराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे का या संदर्भात? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे. अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे. तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत. अमरावती जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने 45.6 अंशाने उच्चांक गाठलाय. अमरावतीसह अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम असून नागरिक हैराण झालेत. याच संदर्भात हवामान विभागाने हीट वेव्हचा इशारा देखील दिलाय. तर पुढील काही दिवस तापमान उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच 28 तारखेनंतर तापमानात काहीशी घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड. काल अमरावतीमध्ये 45.6 डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे अकोला आणि अमरावतीचे सारखेच होते आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होते. काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता. आजसुद्धा अमरावती, अकोला, वर्ध्याकरिता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून आजसुद्धा तापमान कालच्यासारखेच राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या तापमान थोडे कमी होण्याची शक्यता असून 28 तारखेनंतर तापमानात घट येण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत शक्यतोवर घराच्या बाहेर निघू नये. तसेच बाहेर जाणे अर्जंट असल्यास दुपट्टा, भरपूर पिण्याचे पाणी, सावलीमध्ये राहणे वगैरे करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतातील कामेसुद्धा दुपारच्या वेळी करू नयेत आणि आपल्या गुराढोरांना सावलीत ठेवावे आणि भरपूर पाणी पिण्यास द्यावे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.